नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल. बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे फिगर कम्प्लिशन, आकृती पूर्ण करणे. अच्छा बघा, सोपा टॉपिक आहे. इझिली तुम्ही या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही देऊ शकता. आपल्याला एखादी आकृती दिली जाईल. बघा, कॉन्सेप्ट मध्ये काय होतं बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एखादी आकृती दिली गेली, ठीक आहे. अच्छा, सपोज एक या ठिकाणी बघा असं वर्तुळ दिलं किंवा तुम्हाला चौकोन दिला, ठीक आहे. आता झालं काय, सपोज बघा इथे आपला हे चार भाग आहेत. आता समजा इथे सर्कल दिलं, इथे सर्कल दिलं, इथे सर्कल दिलं, रिकाम्या जागी काय येईल असं विचारलं, तर तुम्हाला एक अशी आकृती भेटेल जी या ठिकाणी अशी तुम्हाला सर्कल दाखवेल. एक पर्याय असा भेटेल, तर तो सर्कल जो इथे ठेवला तर तुम्हाला ती आकृती पूर्ण झाल्याचे दिसेल. बरोबर. चला, आता बघा हे चौकोन असेल समजा या पद्धतीने, ठीक आहे. बघा आता समजा ही लाईन अशी आलेली आहे आणि या ठिकाणी दोन सर्कल आहेत असं दाखवलं. तर आपल्याला रिकाम्या जागी कुठली आकृती येईल हे विचारलं, तर आपण काय करणार बघा, ही लाईन इथे टच करणार. आता ही लाईन टच झाल्यानंतर हा सर्कल इथे होता, हा सर्कल इथे ठेवणार. म्हणजे हे जे पार्ट जो आपल्याला एक पर्याय असा भेटेल ज्याच्यामध्ये असं दाखवलं आपल्याला, ही आपली आकृती काय असेल, करेक्ट उत्तर असेल. बरोबर. तर या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातील, ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. जाऊयात आपण प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपल्याकडे. पहिला प्रश्न असं दिला आपल्याला की दिलेल्या पर्यायांपैकी एक आकृती निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकते. आता रिकाम्या जागी जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठलं या ठिकाणी फिगर येईल ते आपल्याला इथे निवडायचं आहे. तर आता बघा इथे समजून घ्या, इथे समजून घ्या. बघा काय झालं. आता हा जो भाग आहे हा असा येतोय, ठीक आहे. हा जो भाग आहे तो असा येत आहे. बरोबर. अच्छा, ही जी लाईन दिसते ही लाईन बाहेरून अशी टच होताना दिसते. ही जी लाईन आहे ती बाहेरून इथे टच होताना दिसते. आता ही आतमध्ये गेले म्हणजे हे कॅन्सल झालं, ही इथे कोपऱ्यावर आले म्हणजे हे कॅन्सल होईल, ठीक आहे. हे बाहेरून इथे आले, इथे टच झाले म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. डी बघा या बाजून लाईन आली म्हणजे हे काय होईल, कॅन्सल होईल. बरोबर. तर उत्तर काय आलं आपलं, पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. असे प्रश्न आपल्याला फिगर कम्प्लिशन मध्ये विचारले जातात जे की आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता बघा दुसरा प्रश्न आहे, सेकंड क्वेश्चन. एक अशी आकृती निवडा जी दिलेली प्रश्न आकृती जी आहे त्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. आता बघा इथे काय होतंय समजून घेऊयात. आपल्याकडे जी फिगर दिलेली आहे बघा, एक चौकोन दिलेला आहे आणि त्या चौकोनामध्ये आपल्याला काही शेप दिलेले आहेत. तर आता तुम्हाला हा जो असं पार्ट दिसत आहे हे इथे असं कंप्लीट झाल्याचं बघायला भेटेल. बरोबर. अच्छा, त्याच्यामध्ये बघा एक ब्लँक होता, एक डार्क होता. हा ब्लँक एक डार्क, हा ब्लँक एक डार्क. बरोबर. हा ब्लँक एक डार्क भेटेल इथे. हा जो डार्क आहे तो डार्क इथे आपल्याला भेटेल. असं डार्क एक आपल्याला ब्लॅक कलर मध्ये डार्क बघायला भेटेल, ठीक आहे. आणि आता हा एक ब्लँक बघायला भेटेल, ही ब्लँक बघायला भेटेल. इथे लाईन दिसते का, अशी नाही दिसत, कॅन्सल. इथे नाही दिसत, कॅन्सल. इथे डार्क जमणार नाही, ब्लँक वाला हा पार्ट दिसतोय म्हणजे सी पर्याय जो आहे तो सी पर्याय आपला उत्तर असणार इथे. अच्छा, इथे बघा सर्कल सर्कल छोटा डार्क सर्कल दिसलं, स्क्वेअर स्क्वेअर दिसलं आणि आतमध्ये एक छोटा डार्क सर्कल दिसेल असं. बरोबर. तर हे आपलं इथे उत्तर येणार आहे जे की पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे, पर्याय सी. समजलं. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. आता दिलेल्या पर्यायांपैकी एक असं आकृती निवडायची की जी प्रश्नचिन्ह जे आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल आणि दिलेल्या आकृतीस पूर्ण करेल, दिलेल्या आकृतीस पूर्ण करेल. बरोबर. चला आता एक्स फिगर आपल्याला इथे दिलेले, एक्स फिगर, एक्स फिगर दिसते. याच्यामध्ये बघा हे रिकामी जागा आहे, ब्लँक स्पेस आहे, ब्लँक स्पेस, ठीक आहे. आता या ब्लँक स्पेसच्या जागी 1 2 3 4 पैकी कुठला पर्याय जो आहे तो कुठला पर्याय तिथे येईल हे आपल्याला इथे विचारलं. चला आता इथे बघा काय झालं, ही एक अशी लाईन दिसते असे. बघा हे जे होतं ना हे असं दिसतंय, असं दिसतंय. बरोबर. हे असं दिसतंय, इकडे दिसतंय. आता हा जो भाग होता तो आपल्याला असं दिसेल, असं दिसेल. असं जर दिसतंय तर इथे बघा गॅप आला, हा कॅन्सल झाला. इकडे गॅप दिसतंय, हे कॅन्सल होईल. इकडे गॅप दिसतंय, हे कॅन्सल होईल. राहिलं काय, चौथा पर्याय.
फोर्थ ऑप्शन जे आहे ते फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर येईल इथे, चौथा पर्याय एकदम म्हणजे एकदम अचूक उत्तर आहे, फोर्थ ऑप्शन करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, अशी एक आकृती निवडा जी खाली दिलेली प्रश्न आकृती जी आहे त्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. बघा, एक अशी आकृती निवडायची जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. ए बी सी डी चार पर्यायांपैकी कुठली आकृती तिथे सेट होणार हे आपल्याला विचारलंय. बघूयात आता. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आता आपण विचार केला तर आपल्याला बघा हा जो सर्क्युलर शेप आहे तो असं दिसेल आपल्याला. ही जी लाईन आहे इथे टच झाल्याची दिसेल. ही बघा ही पूर्ण लाईन वर टच होईल इथे, आणि हा अर्धा भाग जो आहे बघा, आता ही लाईन जी अशी आली इथे इथे टच झाली आणि हा पार्ट इथे टच होणार. बघा याची रेप्लिका इकडे आपण तयार केली आणि त्याची रेप्लिका तयार करतोय, तर आपलं उत्तर जे आहे ते उत्तर आता कुठे मॅच होते ते पाहूयात. अच्छा बघा, इथे ही एक्स्ट्रा लाईन आलेली आहे त्यामुळे हे कॅन्सल होईल पहिला पर्याय, बरोबर. अच्छा, हे आपल्याला इथे मध्ये पाहिजे, हे इकडे कोपऱ्यावर टच झाल्याचं दिसतंय, हे कॅन्सल होणार, कोपऱ्यावर टच करून जमणार नाहीये. पुढे जर तुम्ही बघाल तर इथे बघा ही जी लाईन आहे इथे टच झाली, ती इथे आली का इकडे नाही, ही मध्ये दिसते म्हणजे इथे दिसते, इथे दिसते. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे, पर्याय डी. ऑप्शन डी जे आहे ते ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर असेल. ओके, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. आता दिलेल्या पर्यायांपैकी एक आकृती अशी निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा जी आहे ती जागा घेऊ शकते. तर आता इथे बघा रिकाम्या जागी हा जो प्रश्नचिन्ह दिसतो, या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी कोणती आकृती येईल. चला आता इथे बघा ए बी सी डी या चार पर्यायांपैकी जे अचूक उत्तर येईल ते काय येईल ते समजून घेऊयात. बघा आता ही जी लाईन आहे ही अशी इथे टच होणार, ही जी आहे हे असं टच होणार, बरोबर. अच्छा, ही आडवी लाईन जी आहे क्रॉस लाईन ही अशी आली, आता हा भाग इथे टच होणार, हा भाग इथे टच होणार असं. मग ही फिगर आपल्याला दिसली पाहिजे. आता या ठिकाणी बघा हे इकडे एक्स्ट्रा मध्ये गेले, कॅन्सल झालं हे. ठीक आहे, हे बघा हे आपल्याला इथे मॅच होताना दिसतंय का? यस, मॅच होताना दिसतंय. ठीक आहे, कारण बघा हे असं पाहिजे होतं इथे भेटतंय, इथे बघणारा इथे दिसणारा पार्ट हे भेटला, म्हणजेच काय उत्तर येईल आपलं इथे? पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर येईल इथे. काय आन्सर आलं आपलं? ऑप्शन सी. तर पाचव्या प्रश्नाचं उत्तर भेटलं पर्याय सी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, क्वेश्चन नंबर 6. चला याचं उत्तर जे आहे ते तुम्ही द्यायचंय. हा जो प्रश्न दिसतोय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. बघा आता प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. एक अशी आकृती निवडायची जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल, बरोबर. चला आता बघूयात काय उत्तर येते. बघा ए बी सी डी चार पैकी कोणतं उत्तर जे आहे ते अचूक असेल. चार पैकी कोणतं उत्तर अचूक असेल. आता काय झालं बघा, आता ही जी लाईन होती अशी पूर्णपणे इकडे टच झाल्याची दिसते, इथून ती इथपर्यंत आली. आता ही लाईन इथून कोपऱ्यापर्यंत जाईल, ही आपण इथून कोपऱ्यापर्यंत घेऊन गेलो, बरोबर. अच्छा, आता त्याच्यानंतर बघा हा जो पार्ट असा आहे हा असा आहे, तर हे असं दिसतंय, तर इकडे देखील हे असं दिसलं पाहिजे. असं दिसणार, असं कुठे दिसतंय? पहिल्याच पर्यायामध्ये दिसतंय बघा. फिगर मॅच होते, फर्स्ट फिगर
म्हणजेच उत्तर आलं आपलं पर्याय ए, ऑप्शन ए जे आहे ते ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, आणखी पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7. खालील आकृतीस पूर्ण करणारा पर्याय दिलेल्या एबीसीडी पैकी कुठला असेल. आता फिगर दिलेली आपल्याला, एक स्क्वेअर दिलेला आहे आणि त्या स्क्वेअरला आपल्याला कंप्लीट करायचं. एक स्क्वेअर दिलेला आहे त्याला कंप्लीट करायचंय, बरोबर. अच्छा, आता जर तुम्ही इथे बघताय ही जी लाईन अशी इकडे पूर्ण कोपऱ्यामध्ये गेले, ही अशी पूर्ण कोपऱ्यामध्ये गेल्याची म्हणजे ही इथून इथपर्यंत गेल्याची दिसेल. इथे 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 काही डी मध्ये ती लाईन अशी दिसत नाही, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल केला. पुढे बघा, ही अशी इथपर्यंत येणार म्हणजे इकडे टच होणार, ही इथे टच होणार, बरोबर. अशी झाली. इथे इथे दिसते, इथे इथे दिसते, इथे इथे लाईन मिसिंग आहे, त्यामुळे बी पर्याय कॅन्सल होईल. आता ए आणि सी पैकी एक उत्तर असणार आहे. अच्छा बघा, आता ही लाईन जी आहे ही पूर्णपणे इथे टच होते, ही जी लाईन आहे ती पूर्णपणे इथे टच होते, बरोबर. हे असं दिसतंय, इथे दिसतंय, इथे दिसते का, इथे लाईन मिसिंग दिसते, म्हणजे हे कॅन्सल होणार. राहिलं काय, पर्याय ए जो आहे तो पर्याय ए आपलं एक्झॅक्टली मॅच होताना आपल्याला दिसते बघा. ऑप्शन ए जो आहे तो ऑप्शन ए आपल्याला मॅच होताना दिसते, बरोबर. चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. अशी एक आकृती निवडायची जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. बघा, आता या ठिकाणी जर बघितलं, एक सर्क्युलर शेप मध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे आणि इथे बघा 3 ठिकाणचं पार्ट आपल्याला दिलेले आहेत. एक पार्ट मेसिंग आहे, तर या मेसिंग पार्ट मध्ये खालील पैकी कुठला पर्याय ठेवल्यास हे पूर्ण होईल ते आपल्याला बघायचं. तर आता बघा, इथे मध्ये एक स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर कंप्लीट होईल असं. इथे दिसतंय, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, म्हणजे हे 2 पर्याय गेले. आता ए आणि सी पैकी एक उत्तर असेल आपला. आता इकडे जर बघताय तुम्ही, हे असं दिसतंय, हे बघा, हे इथून असं टच होताना दिसतंय, दिसतंय प्रत्येकाला. ठीक आहे, ही जी लाईन आहे ती लाईन अशी आल्याची दिसते पूर्णपणे, आणि हे शेप असे दिसतात बघा, हे असं, हे असं, बरोबर. मग आता इथे बघा, हे 2 लाईन एक्स्ट्रा भेटल्या, त्यामुळे हे पहिला पर्याय कॅन्सल होईल आणि पर्याय सी जे आहे ते सी पर्याय आपलं अचूक उत्तर येईल इथे. ऑप्शन सी जे आहे ते ऑप्शन सी करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. अशी एक आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. अशी एबीसीडी 4 पर्यायांपैकी एबीसीडी या 4 पर्यायांपैकी कोणतं उत्तर अचूक असेल. कोणतं असं उत्तर आहे जे अचूक उत्तर असेल ते सांगा. बघा, आता एबीसीडी 4 पैकी अचूक उत्तर आपल्याला इथे निवडायचं आहे. तर इकडे बघा, हा 1 2 3 4 5 6 असे भाग दिसतात. आता ही लाईन अशी पूर्ण येईल, त्याच्यानंतर बघा एक अष्टकोन तयार करायचं झालं तर ते असं होताना दिसेल आपल्याला. ठीक आहे, आता हा आतमधला जो डायमंड शेप आहे, हा बघा, हा डायमंड शेप असं आपण पूर्ण केला. मग ही फिगर आपल्याला कुठे मॅच होताना दिसते बघा, पहिला पर्याय मध्ये दिसते आपल्याला. फर्स्ट ऑप्शन जे आहे ते फर्स्ट ऑप्शन आपलं इथे अचूक उत्तर येणार आहे, पहिला पर्याय एकदम परफेक्ट उत्तर आहे. चला 10वा प्रश्न. एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. तर आता इकडे बघूयात आपण, खालील जी फिगर आहे ती फिगर आपल्याला इथे निवडायची आहे. तर एक स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर कंप्लीट होताना आपल्याला दिसेल. ठीक आहे, ही लाईन अशी 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 आली, इथे आली, बरोबर. चला आता 1 डॉट 2 डॉट, 1 डॉट 2 डॉट 3 डॉट 4 डॉट. हे 4 डॉट दिसते असे. मग असं कुठे दिसतं, इथे नाही दिसत, इथेही नाही दिसत, इथेही नाही दिसत, कुठे दिसलं रे, पर्याय डी मध्ये दिसत. बघा, हे आतून जे पार्ट होते इथे बघा, इकडे ब्लँक ब्लँक भेटला, इकडे ब्लँक ब्लँक भेटेल, बरोबर. त्यामुळे 4 डॉट्स तुम्हाला इकडे जर सिलेक्ट केलं बी पर्याय, तर ते उत्तर मात्र चुकीचं ठरेल. ठीक आहे, 10 प्रश्न आतापर्यंत बघितले. आणखी आपण पुढे प्रश्न बघणार आहोत. बघा, एच अँड एव्हरी क्वेश्चन जो आहे तो समजला पाहिजे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला काढता आलं पाहिजे. एकदम इझी टाईप आहे, एकदम इझिली प्रत्येक प्रश्न तुम्हाला हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल.
चला आता पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 11. एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. आता ए बी सी डी 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायांपैकी जे अचूक उत्तर येईल ते अचूक उत्तर खालीलपैकी कोणतं येईल ते सांगा. अचूक उत्तर खालीलपैकी कोणतं असेल? चला आता इथे बघा, दिलेली एक अशी आकृती निवडा जी दिलेली प्रश्न आकृती पूर्ण करेल. ए बी सी डी या 4 पैकी जे अचूक उत्तर येईल ते काय येईल? अच्छा बघा, एक सर्कल जो आहे तो सर्कल आपल्याला इथे दिसेल, असं सर्कल असं दिसेल, बरोबर. अच्छा, हा डायमंड शेप जो आहे तो डायमंड शेप आपल्याला असं दिसेल. ही लाईन जी आहे ती अशी आली. आता इथे बघा, ब्लँक एक आडवी लाईन, ब्लँक एक आडवी लाईन, एक ब्लँक एक क्रॉस लाईन, ब्लँक एक क्रॉस लाईन असं दिसलं पाहिजे. अशी फिगर आपल्याला इथे दिसत नाही, इथेही दिसली नाही. इथे दोन्ही लाईन्स आले कॅन्सल, म्हणजेच पर्याय डी जे आहे ते उरतंय आणि पर्याय डी आपलं मग इथे फायनल उत्तर असेल. ऑप्शन डी फिक्स आहे. चला नवीन प्रश्न, 12वा प्रश्न बघा. आता आपल्याला एक स्क्वेअर दिलेला आहे आणि या स्क्वेअर मध्ये तुम्हाला वर्तुळाचे बघा आता 4 भाग केल्याचे दिसतील समजा, ठीक आहे. ज्याच्यापैकी 1 2 3 भाग आपल्याला दाखवलेले आहेतच. चौथा जो भाग आहे तो असा येईल आणि ह्या लाईन अशा कॉर्नर वरून अशा येते. म्हणजे ही जी कॉर्नर वरून येणार लाईन अशी येणार आहे. तर हे इथे दिसतंय कारण नाही दिसत. इथे डबल लाईन दिसली, कॅन्सल झाला. इथे नाही दिसत, म्हणजे उरलं काय? पर्याय डी उरलं. इथेही जे आन्सर येईल ते आपलं काय येईल? चौथा पर्याय ऑप्शन डी जे आहे ते ऑप्शन डी आपलं इथे उत्तर येईल. ओके. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. प्रश्न क्रमांक 13. बघा, आता दिलेल्या पर्यायांमधून प्रश्नचिन्हाला बदलू शकेल अशी आकृती निवडायची आणि दिलेल्या आकृतीस पूर्ण करा असं आपल्याला सांगितलंय. तर ए बी सी डी 4 पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा. आता इकडे बघा, हा जो त्रिकोण असा होता, हा त्रिकोण असं दिसेल आपल्याला, ठीक आहे. अच्छा, त्याच्यानंतर बघा, हा जो शेप आहे हा या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे, असं दिसणार आहे. हे कॅन्सल होईल. इथे बघायला जाल तर हे कॅन्सल होईल. इथेही मॅच होत नाही, म्हणजे राहिलं काय रे? पर्याय बी. बघा, हे पर्याय बी मॅच होणार आहे. ऑप्शन बी जो आहे तो ऑप्शन बी आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन बी करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. एक अशी आकृती निवडा जी दिलेली प्रश्न आकृती पूर्ण करेल. एक अशी आकृती निवडायची जी दिलेली प्रश्न आकृती जी आहे ते प्रश्न आकृती पूर्ण करेल. ए बी सी डी 4 पर्यायांपैकी अचूक उत्तर काय येईल? एबीसीडी पैकी काय उत्तर अचूक येईल बघा. आता एक वर्तुळ जो आहे तो वर्तुळ आपण पूर्ण करणार. असं इथे दिसते का वर्तुळ? नाही. इथे दिसते का? नाही. इथे इथे दिसतंय. अच्छा बघा, हे डायमंड शेप जे आहे ते डायमंड शेप्स आपण कंप्लीट करणार. असे डायमंड शेप्स कंप्लीट करण्यासाठी हे भेटतंय. हे वर्तुळाकृती लाईन जमेल का? बिलकुल नाही. म्हणजे हे काय होईल? कॅन्सल होईल. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन सी करेक्ट उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. ए बी सी डी यापैकी अचूक उत्तर जे येईल ते अचूक उत्तर खालीलपैकी कोणते असेल? अच्छा बघा, इकडे ही लाईन दिसते, अशी सर्कल दिसला, हा सर्कल दिसला, असं दिसतं. ठीक आहे. आता ही लाईन अशी येणार, इथे टच होणार, बरोबर. अच्छा, त्याच्यानंतर बघा, ही लाईन जी अशी दिसते आडवी, ही अशी इकडे जाणार या पद्धतीने. आणि राहिलं काय? तर हा डायमंड शेप कंप्लीट करायचा ना, हा असा, तर तो कंप्लीट होणार. म्हणजे ही फिगर आपल्याला दिसली पाहिजे. आता ही फिगर दिसली पाहिजे. इथे सर्कलचा पार्ट नाहीये, इथेही नाहीये, इथेही नाहीये. म्हणजे राहिलं काय? एकच पर्याय राहिला, जो की पर्याय डी मध्ये आपण जी फिगर काढलेली आहे बघा, इथे असं असं दिसतंय दोन्ही ठिकाणी. बघा, हे दिसतंय, ही लाईन दिसते. म्हणजे हे एक्झॅक्टली पर्याय डी जर ठेवला तर दिलेली जी आकृती आहे ती आकृती पूर्ण होऊन जाईल.
ठीक आहे, चला आणखी पुढे 5 प्रश्न जे आहे ते आपण बघू. बघा आता प्रश्न क्रमांक 16वा दिलेला आहे. खालील अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. एक अशी आकृती निवडायची जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. बघा आता इथे काय झालं, ए बी सी डी 4 या ठिकाणी काय दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. आता यांच्यापैकी अचूक उत्तर आपल्याला निवडायचं. तर बघा हे जे शेप आहे हे असं दिसेल आपल्याला. बघा हे असं 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 आलं. ठीक आहे, चला ही जी लाईन आहे ती लाईन इथून इथे जाईल. गेले सर्कल क्रॉस क्रॉस सर्कल. बघ काय झालं, सर्कल क्रॉस, मग इथे काय येईल, क्रॉस सर्कल असं येईल. बघा क्रॉस क्रॉस जवळ, सर्कल सर्कल अशा अंतरावर भेटले. त्रिकोण 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 आणि इथे काय येईल मग त्रिकोण. ठीक आहे, इथे ब्लँक अपोजिटला ब्लँक, इथे स्क्वेअर आहे अपोजिटला डायगोनली अपोजिटला स्क्वेअर येईल. म्हणजे हे शेप आपल्याला दिसलं पाहिजे. त्रिकोण स्क्वेअर, इथे सर्कल जमणार नाहीये, इथे सर्कल जमणार नाहीये. बघा त्रिकोण स्क्वेअर क्रॉस आणि सर्कल म्हणजे हे इथे मॅच होत आहे. बघा हे जे आहे त्रिकोण स्क्वेअर, त्रिकोण स्क्वेअर इथे दिसतंय, इथे स्क्वेअर जमणार नव्हता. म्हणजेच काय राहिलं, पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपल्याकडे उरते आणि पर्याय सी आपला अचूक उत्तर आहे. पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. अच्छा बघा ए बी सी डी, ए बी सी डी 4 या ठिकाणी काय दिसत आहेत, आकृती दिसत आहेत, पर्याय दिसत आहेत. आता यांच्यापैकी बघा हा जो शेप आहे असाच शेप आपल्याला असं बघायला भेटेल इथे. बरोबर, चला आता त्याच्यानंतर ही आडवी लाईन अशी येणार, ही अशी लाईन येणार इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हे असं दिसणार, असं दिसतंय. मग काय झालं बघा, हे ब्लँक होतं अपोजिटला ब्लँक, हे डार्क होतं अपोजिटला डार्क आलं. बघा हे असं दिसतंय. मग आता उत्तर कुठलं मॅच होईल रे आपल्याला, पर्याय ए जे आहे ते पर्याय ए जो आहे तो पर्याय ए आपलं अचूक उत्तर असं. ऑप्शन ए जे आहे ते आपलं अचूक उत्तर आहे. समजलं, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. अशी एक आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. अशी आकृती आपल्याला निवडायची जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. बघितलं असेल तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा पार्ट आहे आणि प्रत्येक आकृती ऑब्झर्व करून तुम्हाला हे जे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं देता येणार आहेत. जसं की आपण बघा आता ऑब्झर्वेशन केलं, आपल्याला दिसतंय हा डायमंड शेप कंप्लीट करावा लागणार आहे, आपण त्याला कंप्लीट करून घेतला. हा मध्ये स्क्वेअर आहे तो स्क्वेअर कंप्लीट करावा लागणार, आपण करून घेतला. हा जो मधला सर्कल आहे तो सर्कल कंप्लीट केला. ही लाईन जी आहे ती क्रॉस लाईन इथे शेवटला जाणार, हे गेलं. त्याच्यानंतर बघा सर्कल स्टार इथे काय येईल, सर्कल इथे येईल स्टार, इथे सर्कल स्टार दिसतंय. मग हे फिगर बघाल तर इथे बघा इथे लाईनच दिसत नव्हती, इथे लाईन दिसते. इथे बघा हे जे दिसतंय म्हणजे हे पर्याय बी आपल्याला मॅच होताना दिसतंय. इथे दिसत नव्हतं, ब्लँक स्पेस दिसलं तर त्याला आपण कॅन्सल करून टाकलं. ठीक आहे, हे बघा एवढे सोपे प्रश्न असतात आणि त्यांची उत्तरं जी आहे ते आपल्याला शोधायची असतात. आता पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा, ज्याच्यामध्ये असं विचारलं एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. दिलेली जी प्रश्न आकृती आहे तिला पूर्ण करणारी आकृती आपल्याला इथे निवडायची आहे. तर काय उत्तर येईल, अच्छा बघूयात. आता इथे बघा हा जो पार्ट आहे असं दिसतंय, हा जो त्रिकोण आहे उलटा, हा त्रिकोण असं दिसतं आपल्याला. बरोबर, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, इथे इथे दिसतंय. अच्छा आता हा जो पार्ट असं दिसतंय असं दिसतंय म्हणजे ही कंप्लीट आपल्याला असं करावं लागेल कंप्लीट करण्यासाठी. इथे ही अशी इकडे जमणार नाही, म्हणजेच राहिलं काय रे, पर्याय डी जो आहे तो पर्याय डी उरतोय आणि पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, आणि नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20वा प्रश्न असं दिलाय बघा, एक अशी आकृती निवडायची जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. दिलेली जी प्रश्न आकृती आहे तिला पूर्ण करणारी या ठिकाणी फिगर आपल्याला निवडायची आहे. आता पाहूयात बघा इथे काय दिलंय. ही जी लाईन आहे इथे आली, ही पूर्ण लांब होती, ही शेवटपर्यंत आपण टच करणार. बरोबर, अच्छा हा जो सर्कल आहे हा सर्कल आपण कंप्लीट करणार. इथे सर्कल, इथे कोपऱ्यात दिसत नाही, इथे दिसतंय, इथे दिसत नाही, दोन ठिकाणी दिसतंय, ही लाईन दिसते बघा, हे हे मॅच होत आहे. आता बी किंवा डी पैकी कुठलं उत्तर येईल ते आपल्याला ऑब्झर्व करायचंय. आता बघा हा जो शेप आहे त्याच्या इथे बघा हा इकडे होता, हा इकडे दिसतोय, हा इकडे दिसतोय तर हा इथे दिसेल असं, असं दिसतंय कुठे, पर्याय बी मध्ये दिसतंय. म्हणजे जे उत्तर येईल ते आपलं पर्याय बी आपलं करेक्ट उत्तर असेल. ऑप्शन बी फायनल उत्तर आहे. चला 25 प्रश्न आजच्या सेशन मध्ये आपण इथे बघू, आणखी 5 प्रश्न बघू आणि मग आपण थांबू. ठीक आहे, बघा आता 21वा प्रश्न. एक अशी आकृती निवडा
जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करणारी जी फिगर आहे ती आपल्याला इथे निवडायची आहे. तर आता बघूयात कोणते फिगर आपलं उत्तर येईल. बघा आता हे अशी लाईन दिसते, ही डायमंड शेप कंप्लीट झाला. आता हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण आपल्याला असं दिसेल, त्रिकोण. ठीक आहे. तर हे आपल्याला इथे दिसत नाही, इथेही दिसत नाही, इथेही दिसत नाही. म्हणजे राहिलं काय, पर्याय डी राहिलं. तर पर्याय डी आपलं या ठिकाणी अचूक उत्तर येईल. ऑप्शन डी फायनल उत्तर आहे, पर्याय डी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. अशी एक आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. एक अशी फिगर निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. ए बी सी डी 4 पर्याय आपल्याकडे दिलेले. 4 पर्यायांपैकी जे अचूक उत्तर येईल ते उत्तर काय येईल बघूयात. अच्छा बघा, आता मध्ये जो स्क्वेअर दिसते तो स्क्वेअर कंप्लीट होईल. हे डायमंड शेप दिसते इथे. ठीक आहे, हे असं दिसणार. अच्छा आता इथे बघा, ही लाईन अशी येणार आणि हे असं दिसेल. मग आता इथे स्क्वेअर दिसतंय, हे लाईन दिसत म्हणजे हे मॅच होताना दिसतंय. बघा मॅच होताना दिसतंय एक्झॅक्टली. येस. आता हे काय कॅन्सल झालं, इथे बघा हे इथे टच झालं, जमणार नाहीये. हे स्क्वेअर इकडे जाऊन जमणार नाहीये. ठीक आहे, इथे जर तुम्ही बघाल ही आडवी लाईन अशी इकडे येऊन जमणार नाहीये. म्हणजेच उत्तर येणार आहे शुअर शॉट पहिला पर्याय. हे जर ठेवलं तर ती आकृती जी आहे ती पूर्णत्वास जाणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23. अच्छा बघा, एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करणार आहे. बरोबर. चला मग आता इथे बघा काय झालं. इथे एक सर्कल असं दिसतं, एक सर्कल, हा सर्कल दिसला. इथे दिसतंय का, नाही दिसत. इथे नाही दिसत, इथे नाही दिसत. म्हणजेच उरलं काय, एकच पर्याय उरला जो की पर्याय डी आहे. बघा ही लाईन अशी होती, ती लाईन अशी इथे कोपऱ्यावर गेली असते. ब्लँक डार्क सर्कल, ब्लँक डार्क सर्कल, ब्लँक सर्कल, डार्क सर्कल, ब्लँक सर्कल, डार्क सर्कल. म्हणजे जे उत्तर येणार आहे ते उत्तर काय येईल, तर पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर येईल. ऑप्शन डी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24. अशी एक आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. आता बघा ही जे शेप आहे हे असं इकडे येणार, ही जी लाईन आहे ती इथे येणार, ही जी लाईन आहे ती इथे येणार आणि मग आपल्याला हे क्रॉस आपल्याला असं बघायला भेटेल. बरोबर. 3 लाईन इथे दिसत का, नाही दिसत. इथे दिसत का, इथे असं असं जमणार आहे का, असं क्रॉस पाहिजे तर नाही जमणार. म्हणजे इथे दिसतं एकाच ठिकाणी. पर्याय सी जो आहे तो पर्याय सी आपलं शुअर शॉट करेक्ट उत्तर येईल. आणि एक नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रश्न क्रमांक 25. तो 25वा प्रश्न असं दिलाय की एक अशी आकृती निवडा जी दिलेली प्रश्न आकृती आहे त्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. अशी एक आकृती आपल्याला इथे निवडायला सांगितलेली आहे. तर बघा इथे आपण हा जो शेप आहे आतमधला हा कंप्लीट करू. असा ठीक आहे, हे झालं. अच्छा इथे दिसतंय. येस. इथे ना, इकडे नाही दिसत, इकडे नाही दिसत. म्हणजेच काय राहिलं रे, एकच पहिला पर्याय. म्हणजे विदाउट एनी कॉम्पिटिशन आपल्याला ते सॉल्व्ह करता येणार आहे. बघा हे असं झालं, हे इथून असं टच होणार, हे इथून असं टच होणार. झालं का, हे काय झालं, तर पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपला अचूक उत्तर आहे. फर्स्ट फिगर हे आपलं अचूक उत्तर आहे. क्लिअर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण प्रश्न बघितले हे सर्व 25 प्रश्न फिगर कम्प्लिशन वर आधारित प्रश्न होते. आणि फिगर कम्प्लिशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे असतात प्रश्न हे तुमच्या सर्वांच्या आता लक्षात आलंच असेल. आणि नक्कीच आजचं सेशन जे आहे ते तुम्ही एन्जॉय केलं असेल. पुन्हा भेटू नवीन सेशन मध्ये नवीन टॉपिक सहित. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.